श्री रामदास स्वामींची तपसाधना आणि आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास यावर सविस्तर माहिती लिहा. 2 प्रश्न आहेत या प्रश्नामध्ये पहा. एक आहे की त्यांची तपसाधनेचं आपल्याला वर्णन करायचं आहे आणि तपसाधना करताना समर्थ काही रिकामे बसले नव्हते. त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास केला होता. तर असे हे 2 प्रश्न आहेत. पहिली त्यांची तपसाधना. पुष्कळांना हा दासबोधाचा अभ्यास जे करतात आहे त्यांना समर्थ चरित्र जवळपास माहितीच असतं की समर्थांनी वयाच्या 12व्या वर्षी लग्न मंडपातून धूम ठोकली होती. त्यांचं संध्याकाळी गोरज मुहूर्तावर लग्न होतं आणि संसार बंधनात त्यांना अडकायचं नव्हतं आणि म्हणून ते तिथून निघाले. आता आम्ही मध्यंतरी जामला गेलो होतो तेव्हा त्या आसनगावला नेलं होतं आम्हाला प्रज्ञाताईंनी आणि ती विवाह वेदी वगैरे दाखवली आणि 12 वर्षाचा कोवळा मुलगा, त्याला ना धड समज असते ना तो मोठा झालेला असतो. त्याच्यामुळे तो गोदावरी काठाकाठाने फिरत फिरत नाशिकला पोहोचला. कारण त्याला रामरायाचं वेड लागलेलं होतं. राम पिसे झालं होतं त्याचं मन आणि म्हणून नाशिकला राम मंदिरात पोहोचला आणि तिथे त्यांनी ठरवलं, रामरायाशी गुजगोष्टी केल्या आणि ठरवलं की इथेच आपण तपसाधना करायची. पण त्यांनी पाहिलं की नाशिक सारख्या ठिकाणी नाशिकला रामाचं काळाराम गोराराम असे 2 मंदिरं आहेत. तर भरपूर येणारे जाणारे, इथे काही आपण तपश्चर्या करू शकत नाही. मग त्यांनी काय केलं की तिथून काहीतरी 11-12 किलोमीटरवर टाकळी असं छोटंसं गाव आहे. तिथे नंदिनी आणि गोदावरी नदीचा संगम आहे. त्या ती ठिकाण त्यांनी निवडलं आणि तिथे साधना सुरू केली. तर कशी हो तपसाधना म्हणजे किती कठोर करावी इतक्या लहान वयामध्ये, की सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठायचं, आपलं प्रातःविधी आटोपून आणि त्या गोदावरीवर स्नान करायचं आणि त्या पाण्यामध्ये उभं राहून संगमावर सकाळी पहाटे सूर्योदयापासून 12 वाजेपर्यंत 13 कोटीचा जप केला, गायत्री मंत्राचं पुरस्चरण केलं आणि राम नामाचा 13 जप केला आणि मग तिथून निघायचं. 5 घरी माधुकरी मागायची, भिक्षा मागायची आणि ती भिक्षा जर अन्न मिळालं तर ती आणून त्या नदीच्या पाण्यात बुडवायची आणि त्या गोळ्याचे 3 भाग करायचे. एक गाईला द्यायचा, एक पशुपक्ष्यांना द्यायचा आणि माशांना द्यायचा नदीतल्या आणि रामरायाला नैवेद्य दाखवून स्वतः एक भाग ग्रहण करायचा. असं जेणेकरून वासना क्षीण झाली पाहिजे आपली, असं त्या मागचा उद्देश होता. आणि पीठ मिळालं तर त्याचे पानगे करायचे आणि असंच त्याचे त्रिभाग करून आणि थोडासा शरीर रक्षणापुरतं ते अन्न ग्रहण करायचं. खूप पोटभर खायचं किंवा चविष्ट जेवायचं हा त्यामागला उद्देश नव्हता. आणि मग दुपारी मंदिरात जायचं रामाच्या, तिथे काही कीर्तन प्रवचन सुरू असले तर ते ऐकायचे आणि तिथे तिथल्या लोकांना त्यांनी परवानगी घेतली होती की आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करायचा. तर आता आपण त्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया की आध्यात्मिक ग्रंथ कोणते घेतले होते, त्यांनी काय अभ्यास केला होता. तर आपण दासबोध वाचतो तेव्हा पहिल्या समासामध्ये समर्थांनी उल्लेख केलेला आहे पहा, की कोणते कोणते ग्रंथ त्यांनी आधार म्हणून घेतले दासबोधत लेखनाला. तर त्याच्यामध्ये त्यांनी शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडव गीता, गणेश गीता आणि यमगीता अशा 12 गीता त्यांनी अभ्यास केला. त्यातला अभ्यास करून त्यांनी त्याचा दासबोधामध्ये वापर केला आहे. अनेक ठिकाणी आपल्याला गीतेमधले श्लोक दासबोधामधल्या समासांमध्ये आढळतात आणि त्याचबरोबर त्यांनी वेदांत, उपनिषदे, भागवत अशा पण ग्रंथांचा अभ्यास केला. सोबतच त्यांनी रामायणाचा पण अभ्यास केला. वाल्मिकी रामायण वाचून काढलं आणि त्या रामायणातलं त्यांनी
आदिकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड अशा 5 कांडांचं लेखन केलं. त्यातलं सुंदरकांड आपल्या अभ्यासक्रमात येतं. बाकीचे कांड त्यांचे प्रकाशित झाले आहेत, पण कुणाला त्याची माहिती विशेष मिळालेली नाही. त्याचबरोबर त्यांनी करुणाष्टकांची रचना केली आहे तिथे. कारण त्यांच्या मनाला तळमळ लागली होती रामभेटीची. ती त्यांच्या करुणाष्टकांमधून आपल्याला जाणवते. खूप सुंदर करुणाष्टकांचं वर्णन पण त्यांनी केलेलं आहे. ते सगळं लेखन पण त्यांनी तिथे केलेलं होतं. अभ्यास करायचा, वाचून काढलं की ते लिहून पण काढायचं. तेव्हा काही कागद, पेन आत्तासारखे नव्हते. पण बोरू घ्यायचा, शाई तयार करायची आणि त्या कागदा मिळाले तर कागद नाही तर झाडाच्या वाळलेल्या पानांवर लेखन करायचं. अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी हे केलं सगळं. आणि आम्ही मध्यंतरी नाशिकला गेलो तेव्हा टाकळीला पण गेलो होतो. तर अगदी जवळ अंतर नाही, पण तो लहान वयातला मुलगा रोज पायी जाणं येणं सगळीकडे करत होता. तेव्हा काही वाहनांची साधनं नव्हती वाहतुकीची. तर अशी ही कठोर तपश्चर्या करून त्यांनी रामरायाचं दर्शन घेतलं होतं आणि त्यांचं फळाला आलं होतं आणि म्हणूनच आपल्याला समर्थांसारखे सद्गुरू भेटले होते. आणि आपलं त्यांचं अभ्यास केलेला लेखन आपण वाचतो, त्याचा अभ्यास करतो, याचा आपल्याला पण फायदा होतो हे निश्चितच आहे. तर असा हा पहिला प्रश्न. तुम्ही आणखीन सविस्तर माहिती लिहू शकता याची, की थोडाफार त्याचा विस्तार करू शकता. धुळ्याला एक वाग्देव मंदिर म्हणून आहे. तिथे समर्थ लिखित खूप साहित्य आहे. मध्यंतरी प्रज्ञाताई जाऊन आल्या आणि त्यांनी सगळं अवलोकन केलं. तर जसं ज्यांना जमेल त्यांनी जावं आणि तिथलं समर्थ साहित्याचा अभ्यास करावा. म्हणजे आणखीन आपल्याला याची माहिती जास्ती मिळू शकेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, की पुढील चरण असलेला श्लोक लिहून कल्पना विस्तार करा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या श्लोक तर लिहायचाच आहे पूर्ण, पण त्या चरणाचा कल्पना विस्तार करायचा आहे. जसा पहिला आहे, की जनारक्षणा कारणे नीच योनी असा घेतलेला आहे. हे सगळे श्लोक जे आहेत ते निपेक्षी कदा देव भक्ताभिमानी अशा चरण असलेले त्यांनी घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे आपल्याला जे भगवंतानी अवतार घेतले किंवा आपल्या भक्तांसाठी देव धावून आला त्याचं वर्णन या श्लोकांमध्ये आलेलं आहे, की अशा भक्तांची देव कधीही उपेक्षा करत नाही. तर याच्यामध्ये कसं घेतलंय, की विधी कारणे जाहला मच्छवेगी धरी कुर्म रूपे धरा पृष्ठभागी जनारक्षणा कारणे नीच योनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. तर याच्यामध्ये कसं, की नीच योनी कशाला म्हटलेलं आहे, की पशुची योनी. आपण म्हणतो की मनुष्य योनी सगळ्यात उच्च कोटीची आहे, पण त्याच्यापेक्षा पशु योनी किंवा कीटक योनी ही एकदम खालच्या दर्जाची मानली जाते. पण भगवंतानी काय केलं, की अशा सगळ्या भक्तांच्या रक्षणाकरता त्यांनी अशा नीच योनींमध्ये पण जन्म घेतला, अवतार घेतला. तर त्यांनी कसं केलं, की ब्रह्मदेवांनी निर्माण केलेले वेद होते चारी, ते हयग्रीव नावाच्या राक्षसाने पळवले आणि ते जर राक्षसाच्या हातात गेले तर त्या वेदांचा काय अर्थ हो, ते आपल्यापर्यंत कसे येणार. म्हणून त्यांचं रक्षण करण्यासाठी भगवंतानी मत्स्याचं रूप घेतलं. मत्स्य अवतार हा भगवंताचा पहिला अवतार आहे. त्या अवतारामध्ये त्यांनी त्या वेदांचं रक्षण केलं. दुसरं रूप घेतलं ते कूर्म रूप घेतलं. कूर्म म्हणजे कासवाचं रूप घेतलं. समुद्र मंथनाची कथा माहिती आहे सगळ्यांना, की तो मंदराचल पर्वत पाण्यात डुबत होता आणि मग भगवंत त्याच्या खाली गेले आणि भल्या मोठ्या कासवाचं रूप घेतलं. तेव्हा कुठे तो मंदराचल पर्वत घुसळू शकले, मंथन करता आले. त्यानंतर तिसरा अवतार घेतला त्याच्यामध्ये, की हिरण्याक्ष राक्षस जेव्हा पृथ्वीला घेऊन पाण्यामध्ये समुद्रात नेत होता
आणि पृथ्वी बुडायला लागली होती, तेव्हा भगवंतानी भल्या मोठ्या वराह रूप घेतलं, डुकराचं रूप घेतलं आणि त्या पृथ्वीला आपल्या सोंडेवर ते वराह, डुकराला असं तोंड नाक असं मोठं असतं, तर त्याच्यावर त्यांनी धारण केलं आणि आपल्या शक्तीने त्या हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला. तर हे सगळे तिन्ही पण अवतार काय आहेत की खालच्या पशुच्या योनीमधले झाले, म्हणून त्यांना नीच योनी म्हटलं आहे. की भगवंत भक्ताच्या रक्षणासाठी नीच योनीमध्ये सुद्धा जन्म घेतो. दुसरं आहे धुरू लेकरू बापुडे दैन्यवाणे. तर ही धुरूची गोष्ट सर्वांना माहिती आहे. धुरू लेकरू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता दिधली भेटी जेणे, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. असा हा श्लोक आहे. तर ध्रुवाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. कोणाला माहिती नाही असं आपल्या भारतात तरी कोणी नाही. तर अशी गोष्ट जर मुलांना सांगितली, आपण आपल्या घरात लहान मुलांना म्हणा, नातवांना म्हणा, त्यांना सांगितली की पहा रे, तू एवढा लहानसा 5 वर्षाचा मुलगा इतकी कठोर तपश्चर्या केली, म्हणून त्याला भगवंत प्रसन्न झाला. आणि अशा वेळी आपले मुलं जर असे, देव कोणी प्रसन्न झाला आणि तुला काय हवं रे, तर मुलगा आपला काय म्हणेल, चॉकलेट द्या, बिस्किट द्या. पण त्याने काय मागितलं की मला अढळ पद द्या. तर हे सुद्धा मुलांना शिकवण देण्यासारखं आहे या श्लोकांमधून, की काय मागावं देवाजवळ देव प्रसन्न झाल्यावर, हे आपल्यासारख्यांना सुद्धा कळत नाही. आपलं आपण भौतिकातल्याच गोष्टी मागत राहतो. तर तसं न करता कशामध्ये आपलं हित आहे, भगवंतालाच प्रसन्न करून घेतलं तर ध्रुवासारखं अढळ पद मिळेल तुम्हाला आणि तो तारांगणामध्ये चिरंजीव झाला. आजही उत्तर दिशेला आवाज बंद करा तुमचा, माईक बंद करा. कोण सुरेखा ताईंचं? हा नाही, बंद नाही केलं. बंद करा तुम्ही माईक. सुरेखा ताई बंद करा माईक. सुरेखा ताई बंद करा तुमचा बंद करा. हा ठीक आहे. केला. तर असं ह्या श्लोकांमधून आपण मुलांना पण ज्ञान देऊ शकतो. इतके सुंदर या काय म्हणता येईल की मनोबोधातले श्लोक आहेत. तिसरा आहे यथा सांग रे कर्म तेही घडेना, असा घेतलेला आहे. यथा सांग रे कर्म तेही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना, दया पाहता सर्व भूती असेना, हुकाचे मुखी नाम तेही वसेना. खूप अर्थपूर्ण श्लोक आहेत बरं सगळे. अगदी लक्ष देऊन तुम्ही वाचा तर खरोखर त्याच्यातले इतके सुंदर अर्थ निघतात की तुम्ही त्याचा विस्तार, तुम्हाला एकदा अर्थ लक्षात आला तर तुम्ही विस्तार खरंच करू शकता त्याचा. तर कलियुगामध्ये माणूस काय करतो की फलाची आशा करूनच कर्म करतो, की मी हे केलं तर मला याचं फळ काय मिळेल आहे, अशा भावनेनेच भक्ती करतो किंवा कुठलं व्रत करतो, कर्म करतो. तर त्या तसं न करता मी दान दिलं तर त्याचं पुण्य माझ्या पदरी काय पडेल असा विचार करून तो दान करतो. देवळामध्ये जातो तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये ही भावना असते की मला चांगलं नोकरी मिळाली, खूप फळाची आशा ठेवून ते भगवंताची भक्ती केली तर अशांना भगवंत ते कर्म तुमचं निष्कर्म होत नाही. त्याच्या पाठीमागे तुमची भावना वेगळी असते. फळाची आशा बाळगून तुम्ही कर्म करत असता. यथासांग कर्म म्हणजे काय, तर प्राणी मात्रांबद्दल दयाभाव असणे. दया पाहता सर्व भूती असेना. आता उन्हाळ्यामध्ये खूप ठिकाणी म्हणतात सगळे की पाणी मिळत नाही, पक्ष्यांसाठी बाहेर पाणी ठेवावं, पशु लोक गायी म्हशी फिरत राहतात, त्यांना खाऊ घालावं, पाणी द्यावं, हे खरं कर्म आहे.
आणि ह्याची तुम्ही त्याच्यामधून तुम्हाला काहीही फळ मिळणार नाही, पण तुमच्या मनाला समाधान मिळेल आहे. कारण त्यांच्या आतमध्ये जो आत्मा असतो तो तुम्हाला आशीर्वाद देतो, शांत करतो. त्यांचा आत्मा शांत झाला म्हणजे त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळतं. आणि मग देहबुद्धीने केलेले कुठलेही चांगले वाईट कर्म जर मुखाने भगवंतांचे नामस्मरण करीत केले तर त्या साधकाला यमराजाचे सुद्धा भय राहत नाही. पुढच्या श्लोकात दिलंय ज्याला की यमाचे सुद्धा भय राहत नाही. पुढचा आहे चौथा, मना होई रे मोक्ष भागी विभागी. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी ते साधू संगी वसावे. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. माणसाला सगळ्यात मोठा संग कशाचा असतो हो आपल्याला? आपल्या अहंकाराचा, आपल्या मीपणाचा. तो संग कधीही सुटत नाही. कारण त्या संघामध्येच आपलं सगळं जीवन जात असतं. षड्रिपू असतात आपल्या आतमध्ये, त्याचा संघ असतो, त्याच्या बरोबरच आपण जगत असतो. त्यामुळे तो परमार्थ मार्गावर आपल्याला वाटचाल करू देत नाही. आणि म्हणून त्यांनी सत्संग धरावा, जेणेकरून तो मोक्षाच्या वाटेवर वाटचाल करेल. आणि चांगले वाईट संघाचे उदाहरण, आपल्याला चांगला संघ मिळाला तर आपला उद्धार होईल नक्कीच, आणि वाईट संघ मिळाला तर आपलं अधोगती होईल, आपलं सगळं जीवन दुःखमय होईल आहे. जसं आपण शाळेतल्या मुलांचं किंवा कॉलेजमधल्या जाणाऱ्या मुलांचंही उदाहरण पाहतो की सध्या आपण ऐकतो की मुली वाईट मार्गाला जातात, ते मुसलमान मुलं त्यांना बाटवतात, आपल्या प्रेमात पाडतात आणि सुटकेसमध्ये तुकडे सापडतात मुलींचे. मग असा संघ काय कामाचा? संघ करताना आपण कोणाशी करतो आहे हा विचार करून चांगल्या विचारांनी संघ केला तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे होईल आहे आणि मग मोक्ष भाग आपल्याला मिळेल. पुढचा तिसरा प्रश्न आहे. या प्रश्नांमधले लक्षात आले? कुणाला काही अडचण आहे? घ्यायचा पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे, पुढील चरण असलेला श्लोक लिहून त्यावर टिपा लिहा. आतापर्यंत कल्पना विस्तार त्या चरणाचा होता, पण आता हा टिपा लिहावाला प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण श्लोकाचा सविस्तर अर्थ लिहायचा आहे. तर जसा पहिला चरण घेतलाय त्यांनी, विशेषे हरा मानसी राम पिसे. हरा कोणाला म्हटलंय हो? शंकराला. हर कोण आहे? तर शंकर आहे. आणि शंकराला कोणाचे पिसे लागलेले आहेत? राम नामाचे. हा श्लोक आहे, अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरे जाईजे दुरी दोषे, हरी तिष्ठतु तोषला नाम तोषे, विशेषे हरा मानसी राम पिसे. शंकराच्या अंतःकरणाला राम नाम स्मरणाचे वेळ विशेष आहे. कारण आपल्याला माहितीये शंकराची गोष्ट की त्यांनी विष प्राशन केलं होतं समुद्र मंथनाच्या वेळी आणि त्याचा त्यांना दाह होत होता. मग शंकरांनी काय केलं, गळ्यामध्ये आपल्या कंठातच विष धारण केलं होतं, पण त्याच्यामुळे त्यांचा सर्व अंगाचा दाह होऊ लागला आणि त्यांनी मग आपल्या गळ्याभोवती सर्प घेतला की थंड वाटेल, डोक्यावर चंद्र ठेवला आणि गंगेला पण आपल्या जटेतून काढलं. पण या सगळ्या थंड गोष्टी असूनही त्यांचा दाह काही कमी झाला नाही. पण त्यांनी रामनामस्मरण सुरू केलं आणि त्या रामनामस्मरणाच्या योगाने त्यांचा दाह कमी झाला. तर असं ते रामनामाचं त्यांना वेळ लागलं की राम पिसे म्हणजे आपले देहभान विसरून नामस्मरण करणे. आपल्याला नामस्मरण करताना आपल्या देहभावना आपली कमी झाली पाहिजे, त्याच्याकडे लक्ष नाही गेलं पाहिजे.
असं रामनाम घेतलं पाहिजे. त्याचं वेड लागलं पाहिजे. छंद माझ्या मनाला लागला रामनामाचा, अशी अवस्था झाली पाहिजे ती की शंकराची झाली होती. आणि अशी जी अवस्था ज्याची होते तर त्याचे दोष दूर होतात, गिरीकंदरामध्ये जातात, म्हणजे दूर होऊन जातात, चालले जातात. आणि पुढचं आहे मग, देहबुद्धी निरूपणी विसरावी. पुन्हा देहबुद्धी आली आहे की ती निरूपणामध्ये विसरावी म्हणतात आहे. हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, देहबुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणिक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. असं आहे ते. कीर्तन म्हणजे काय, कोण कसं करतात? कीर्तन म्हणजे भगवंतांच्या सगुण रूपाचे वर्णन. कीर्तनामध्ये आपला रामनामी रंगून जावे. कीर्तन करताना जो कीर्तनकार असतो तो भगवंताचं स्मरण, नामस्मरण करताना रंगून जातो, इतका रंगतो की तो नाचू पण लागतो. तर असं कीर्तन करताना जो रंगतो त्याची देहबुद्धी, त्याचं देहभान विसरून तो नामस्मरण कीर्तनामध्ये करू लागतो. आणि देहबुद्धी निरूपणी विसरावी, म्हणजे निरूपण म्हणजे प्रवचन, निरूपण. तर त्याच्यामध्ये अद्वैताचे वर्णन आहे. अद्वैताचं वर्णन असतं निरूपणामध्ये, आणि त्यातमध्ये देहाचे किंवा आजूबाजूच्या परिस्थितीचे भान विसरून जातात. कारण त्याच्यामध्ये सगळं तुमचं चित्त त्याच्यामध्ये अद्वैताचे वर्णन करण्यामध्ये लागलेलं असतं, आणि म्हणून तुम्ही सगळं देहभान विसरून त्याचं वर्णन करतात. आणि मग म्हणजेच आपण परद्रव्य आणि परस्त्रीचे चिंतन मनात न आणता, आपल्याला कशाचं ध्यान नको की परद्रव्य, कुणाचंही द्रव्याची किंवा घरातली चिंता नसावी मनाला, आणि मग विसरून आपण ते निरूपण करावं. समर्थ दासबोधात म्हणतात की कांचनाचे ध्यान परस्त्री चिंतन, जन्मासी कारण हेची दोन्ही. जो मनामध्ये कांचन म्हणजे पैसा आणि परस्त्री यांचं चिंतन सतत करतो, म्हणजे निरूपण ऐकताना किंवा कीर्तन ऐकताना करताना, तर तो पुनर्जन्मामध्ये जातो. कारण त्यामुळे त्याचं विषयांकडेच लक्ष राहतं, आणि म्हणून त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. तिसरं आहे, क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे. सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे. क्रियेविण वाचाळ ताते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. तर इथे समर्थ काय म्हणतात की सज्जनांच्या संगतीत, सत्संगतीमध्ये दुर्जन किंवा दुष्ट प्रवृत्तीचा नाश होतो, त्याच्यात बदल घडतो. आपण वाईट प्रवृत्तीने एखाद्या ठिकाणी जाऊन बसतो, एखादा दुष्ट माणूस असतो. जसं तुम्ही उदाहरण घेऊ शकता की वाल्याचा वाल्मिकी कसा झाला हो, तो तर दुष्ट होता. त्याच्यामध्ये लोकांना मारायचं, लुटायचं अशाच त्याची प्रवृत्ती होती. पण नारदांच्या संगतीमध्ये तो आला, म्हणजेच त्याला सत्संग घडला, आणि मग त्याची वृत्ती पालटली. त्याला नारदांनी रामनाम म्हणायला दिलं, त्याला राम नव्हतं म्हणतायत, मरा मरा म्हणत होता, आणि तरीही त्याचे क्रिया पालटली, त्याच्यातली दुष्ट प्रवृत्ती पालटली, आणि त्याच्यात चांगला सत्संग घडल्यामुळे तो वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. आज आद्य कवी म्हणून वाल्मिकी ऋषींचं महत्व आहे, आणि त्यांनी रामकथा लिहिली म्हणून आपल्याला राम कळले, हे पण तेवढंच खरं आहे. समर्थांनी दासबोधामध्ये वाल्मिक स्तवन मध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. तर असं तुम्ही याला तुम्ही उदाहरण देऊ शकता की कशी पालटते क्रिया. सद्गुरूंच्या सन्निध्यामुळे, सद्गुरू आपले हे उत्तम साधक असतात, ते उत्तम साधकाचे साधक सज्जन असतात,
त्यांच्या सहवासात तुम्ही गेले ना, तर तुमच्या क्रिया नक्कीच पालटतात. कारण सद्गुरूंच्या सान्निध्यामुळे माणसाच्या मनातील भक्तिभावना दृढ होऊन नामसाधना होत राहते आणि साधकांच्या संगतीत ईश्वर आणि सद्गुरूंविषयी श्रद्धा आणि निष्ठा बळावते. पण ते हे सर्व काय होते, की आधी केले मग सांगितले. म्हणजेच कृती वाचून नुसती बडबड नको, तरच संवाद साधतो. समर्थ काय म्हणतात आहे, की क्रियेविण वाचाळता ते निवारी, म्हणजे टाकून द्यावी. आज नुसती बडबड केली. समर्थांचं काय होतं, की आधी करून दाखवायचं, करायचं आणि मग तो आपला अनुभव आत्मप्रचितीवर भर होता त्यांचा. नुसती बडबड करून नाही, तर स्वतः तो अनुभव घेऊन करून आणि मग लोकांना सांगायचं. नाही तर क्रियेविण वाचाळता ते निवारी, म्हणजे नुसती फुकटची तोंडाची वाफ दवडण्यात काहीही अर्थ नाही, असा त्यांनी त्याचा अर्थ घेतलेला आहे. चौथा आहे अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. पुन्हा अहंकारावर हा आलेला आहे, की अहंकारामुळे माणसाचे ब्रह्म राक्षस म्हणजे राक्षसी वृत्ती होते त्याची. तर जगात काही लोक नुसते शब्दज्ञानी असतात, नुसते शब्दांची वायफळ बडबड करत असतात आणि स्वतःला अतिहुशार समजतात. अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे असं म्हणतो आपण अशा लोकांना, नाही का, की ते थोडंफार ज्ञान असतं पण मी खूप ज्ञानी आहे असं ते बडबड करत असतात. तर जगामध्ये असे जास्तीत जास्त लोक तुम्हाला भेटतील आहे. पण अनुभवा वाचून ते आपले पांडित्य मिरवत असतात. कारण त्यांचा जो अनुभव नसतो, नुसतं पुस्तकी ज्ञान वाचून ते लोकांना सांगत असतात. समर्थ म्हणतात, की अशा शब्दज्ञानी पंडितांना त्यांच्या विद्वत्तेचा, पांडित्याचा अहंकार असल्यामुळे ते ब्रह्मराक्षस म्हणजे हिंस्त्र वृत्तीचे होतात. सतत मग ते आपल्यासाठी इतरांशी स्पर्धा करत राहतात. पैज लावतात, की पहा मी एवढा ज्ञान आहे माझ्याजवळ, तुझ्याजवळ आहे का? आणि त्याचं खोडून काढायला वाद निर्माण करतात आणि पैज लावून आपला टेंभा मिरवीत असतात. तर अशा समर्थ म्हणतात, की इतरांशी स्पर्धा पैजा करण्यापेक्षा हे मना, देवापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? देवच सर्वश्रेष्ठ आहे. तेव्हा अहंकार सांडून ईश्वरपदी लीन होऊन राहावे, असं ते, तरच तुमचं हित आहे त्याच्यामध्ये, असं समर्थ म्हणतात. हा श्लोक वाचल्या नाही गेला. जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. एक मिनिट ना. बहिणी, माझी मीटिंग सुरू आहे, मी तुम्हाला नंतर फोन करते. पुढील प्रश्न आहे, की खालील शब्दांचे अर्थ सांगून तो शब्द असलेला श्लोक लिहा. तुम्हाला तो श्लोक शोधायचा आहे, तो शब्द असेल त्याच्यामध्ये आणि तो श्लोक पूर्ण लिहायचा आहे आणि त्या शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. तर पहिला शब्द आहे अहमभाव. अहमभाव खूप ठिकाणी आला आहे. अहमभाव म्हणजे अहंकाराची भावना मनामध्ये असणे आणि ती प्रत्येकामध्ये असते. कुणामध्ये कमी, कुणामध्ये जास्ती. हा मी सगळ्यांकडे असतोच असतो. उपमानी म्हणजे उपमन्यू. उपमन्यूची कथा पण माहिती आहे आणि ती आपल्या श्लोकांमध्ये आलेली आहे. व्युत्पन्न म्हणजे विद्वान माणूस. आत्ताच आपण तो श्लोक पाहिला, की ब्रह्म राक्षस होतात जे व्युत्पन्न स्वतःला समजतात ते. पुष्टिभागी म्हणजे पाठीवर. पाठीवर कासवानी पृथ्वी धारण, मंदराचल पर्वत धारण केला होता, ते पृष्ठभागी आहे. चक्रपाणी म्हणजे हातात चक्र धारण केलेला विष्णू भगवान, त्यांचं वर्णन चक्रधारी म्हटलेलं आहे, चक्रपाणी.
पुढील प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. हे 5 प्रश्न आहे आणि 10 मार्काचे 2-2 मार्क एकेका प्रश्नाला आहे. 4 ते 5 ओळीमध्ये खूप झालं याचं उत्तर येतं. प्रत्येक श्लोकामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला सापडतं. पहिला प्रश्न आहे, सत्य कशासाठी बोलायचे असते? तर सत्य कशाला बोलायचे? आपले हित व्हावे, चांगले घडावे. कारण सत्य हे नेहमी चांगलं असतं. त्याची कधी हार होत नाही. तेच असत्य नेहमी वाईट, खोटं पडतं आणि तो अपयशीच ठरतो खोटं बोलणारा. एकदा खोटं बोलायला लागलं की तुम्हाला 100 खोटे बोलावे लागतात. म्हणून सत्य कशाला बोलायचं? तर आपलंच हित व्हावं म्हणून, आपलं चांगलं घडावं म्हणून नेहमी सत्य बोलायला हवं. दुसरं आहे, आपली क्रिया कशाने पालटते? तर सत्संगतीत राहिल्याने आपल्या मनामध्ये भक्तिभाव उत्पन्न होतो आणि आपली क्रिया पालटते. क्रिया म्हणजे कोणती पालटते? तर आपल्या मनातल्या दुष्ट वासना, वाईट वासना जाऊन चांगल्या वासना, चांगल्या कल्पना आपल्या मनामध्ये रुजतात. तर त्याच्यामध्ये साठी काय हवं? की सत्संगती हवी. सत्संगतीमध्ये हे सगळं घडत असतं. तिसरा आहे, धीट आणि अनियंत्रित कोण धावतं? धीट आणि अनियंत्रित कोण धावतं? तर आपलं मन धावतं. मनातील कल्पना धीट आणि अनियंत्रित असतात. आपल्याला माहिती आहे की आपलं मन कुठल्या कुठे जाऊन येतं. आज क्षणात इथे आहे तर क्षणात ते अमेरिकेला सुद्धा आपलं मूल असलं तर तिथे पोहोचून जातं. त्याला वेळ लागत नाही, कारण ते अति वेगाने धावतं, धीटपणे धावतं. त्याला कोणी अडवू शकत नाही हो. त्याला काही नियंत्रण नाही, काही नाही. म्हणून ते अनियंत्रित आणि धीटपणे धावणारं कोण असतं? तर आपलं मन असतं. ज्याला समर्थांनी इतके उपदेश केलेले आहेत, त्याचा आपण अभ्यास करतो आहे. यमाची जाचणी कुणाला आहे? तर यमाची जाचणी ज्याला रामनामाची आवड नाही, गोडी नाही, त्याला यमाची जाचणी आहे. कारण त्याच्या मनामध्ये कुठेतरी भय असतं. तुम्हाला अजामेळची कथा याच्यामध्ये आलेली आहे, की अजामेळला न्यायला यमदूत येतात. तो मरायच्या वेळी आपल्या मुलाला नारायण नारायण म्हणून आवाज देतो आणि नारायण मुलाचं नाव असतं, पण भगवंताचं पण नाव नारायण असतं. म्हणून त्याला मुक्ती मिळते आणि यमदूतांना पाठवून विष्णुदूत त्याला घेऊन जातात आणि त्याला मुक्ती मिळते. म्हणून त्याला मग यमाची जाचणी होत नाही. 5वा आहे, वाराणसीत जीवाचे हित कोण सांगतो? तर एक दासबोधामध्ये ओवी आहे, नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदेशी विश्वेश्वर, वाराणसी मुक्ती क्षेत्र, राम नामे करुणी. कारण म्हणतात की वाराणसीला शंकराचा वास आहे, तिथे निवास आहे, तिथे ज्याला मरण येतं त्याला मुक्ती मिळते, त्याला पुनर्जन्म मिळत नाही. माझ्या माहितीमधले एक जण आहे, ते दोघही नवरा बायको वयस होते, 90 वर्षाच्या बाई होत्या आणि ते 95 वर्षाचे बुवा होते. ते 2 वर्ष जाऊन वाराणसीत राहिले की मला इथेच मरण आलं पाहिजे म्हणजे मुक्ती मिळेल. आणि खरोखर त्या गृहस्थांना तिथे मरण आलं आणि त्यांना मुक्ती मिळाली. तर तिथे कोण सांगतं म्हणतात? तर जीवाचं हित शंकर सांगतात तुमच्या कानामध्ये येऊन. असा तिथला महिमा आहे. वाराणसीला काशी क्षेत्री जावं म्हणतात त्याच्यासाठी. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, वाद वाढल्याने काम बिघडले किंवा संवादाचा फायदा झाला असा आपल्या आयुष्यातील प्रसंग लिहा. हा तुम्हाला स्वतःचा अनुभव लिहायचा याच्यामध्ये, की तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा प्रसंग घडला का? कारण आपण पाहतो की वाद हा केव्हाही त्रासदायक असतो, दुःखदायक असतो. त्यांना माणसाची मने दुखावतात. वाद हा प्रपंचात असतो, तर त्याचे मूळ कारण काय असतं? तर माणसाचा अहंकार असतो. मला हिने असं म्हटलं, मला तिने बोलवलंच नाही, मला तिने खायलाच विचारलं नाही किंवा मला नमस्कारच केला नाही. असं छोट्या-छोट्या गोष्टीत आपण आपला अहंकार कुरवाळतो आणि त्याच्यामधून वाद निर्माण करतो. तर वाद कशात असतो? तर प्रपंचामध्ये असतो.
आणि मग तो दुखावल्या गेला अहंकार की आपला तोल सुटतो आणि माणूस मग अद्वा तद्वा बोलू लागतो. शब्दाने शब्द वाढतो आणि वादाचे पर्यवसान कधी कधी हिंसक गोष्टीमध्ये पण घडतं. बाहेर पाहतो आपण की चाकूने मारून टाकतात हो, वाद करून, भांडणं उकरून काढतात वादावादीमध्ये आणि कुठल्या कुठे ते जातं, माणूस हकनाक बळी पडतो. तर असा हा वाद केव्हाही वाईटच असतो. म्हणून समर्थ म्हणतात की वाद नको, संवाद करा. संवाद कुठे घडतो? तर परमार्थात घडतो. कारण त्यात आपलं मन प्रगल्भ झालेलं असतं. अहंकार कुठेतरी कमी झालेला असतो आपला अहंकार. आणि म्हणतात ना की क्षमा करायला फार मोठं मन हवं. कुणाची चूक झाली तर क्षमा करावी, त्याच्यासाठी खूप मोठं मन हवं असतं. पण क्षमा केल्याने काय होतं की वाद संपुष्टात येतो आणि संवाद सुरू होतो तुमचा. तर अशासाठी तुम्ही आपला थोडासा अहंकार बाजूला करून आणि क्षमा मागावी, म्हणजे आपला वाद संपून जातो. आणि क्षमा मागायला पण मनाचा मोठेपणा हवा असतो. आपली चूक असो की नसो, जर क्षमा मागितल्याने वाद संपून संवाद घडत असेल तर अवश्य मागावी. त्यात काहीही कमीपणा समजू नये. कारण त्यांनी आपल्याला मनाला समाधान मिळतं आणि आपले संबंध दृढ होतात. नाहीतर नाती दुरावायला वेळ लागत नाही. मैत्रीमध्ये म्हणा किंवा कुठेही कुठल्याही नात्यामध्ये आपल्याला संवाद हवा, वाद नको. तर असं तुम्ही तुमच्या आयुष्यात घडलेला प्रसंग लिहायचा आहे त्याच्यामध्ये, की एखाद्या गोष्टीमध्ये तुमचा वाद होत होता आणि मग तो संवादात रूपांतर झालं त्याचं, असं तुम्ही स्वतःच्या याने लिहू शकता. 7व्या प्रश्नामध्ये अ आणि ब असे 2 आहेत. तर अ प्रश्न आहे, की श्री समर्थांचे देवकारण, देशकारण आणि राजकारण या कार्यावर आपले मत लिहिलंय त्यांनी. आपलं मत मांडायचं आहे तुम्हाला याच्यासाठी. तर समर्थांचं देवकारण आपल्याला माहिती आहे, की त्यांचे दैवत कोण होतं? की श्रीराम होतं. समर्थांचं आराध्य दैवत श्रीराम होतं. यांची भक्ती पताका त्यांनी सर्वत्र पसरवली होती. अगदी त्यांचं म्हणणं होतं, की 7 समुद्रापलीकडे पण रामानामाची पताका गेली पाहिजे आणि तशी खरोखर गेली आहे हो आता. आता सगळीकडे रामनाम सगळ्यांना समजलं आहे आणि खूप ठिकाणी राम मंदिरं वगैरे स्थापन होतात आहे. तर कुठेतरी समर्थांनी जी रोवली होती बीजं, त्याची आपल्याला प्रचिती आता पाहायला मिळते आहे. तर अशा प्रकारे चाफळ आणि सज्जनगडला त्यांनी राममूर्ती स्थापन करून लोकांना भक्ती मार्गाला लावलं होतं आणि रामनवमीचा उत्सव सुरू केला होता. तिथे कथा कीर्तनाद्वारे रामाचे गुणवर्णन करून लोकजागृतीचे आणि महंत घडवण्याचे त्यांनी कार्य केले होते. प्रशांतजी, तुम्ही काही म्हणताय का? नाही, तुमचा आवाज बंद आहे. फक्तच हे चालू आहे. व्हिडिओ चालू केलाय. आवाज नाही येतंय मला. माईक बंद आहे. चालू द्या तुमचं. हां. तर असं ते देवकारण आहे. म्हणजे त्यांनी लोकांना भक्ती मार्गाला लावलं. देवाचे महत्व सांगून, की तुमच्या आयुष्यामध्ये भगवंताचे काय स्थान आहे, हे लोकांना समजावून दिलं, की तुम्ही जर रामनाम घेत राहिलं, तर राम तुमच्या पाठीशी राहील. तुम्हाला यमाची जाचणी होणार नाही आणि नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, जो भक्त असतो देवाचा, त्याची कधीही देव उपेक्षा करत नाही. त्याचे अनेक उदाहरणं दिली आहेत त्यांनी मनाच्या श्लोकांमध्ये, की कसा भक्तांसाठी भगवंत धावून आलेला आहे. असे ते उदाहरणं पण तुम्ही घेऊ शकता, की देवकारण समर्थांनी पण कसं केलं. अनेक ठिकाणी त्यांनी त्या परिस्थितीमध्ये तेव्हा समाज मृतवत झालेला होता. लोकांच्या मनामध्ये भय निर्माण झालेलं होतं. तर त्या परिस्थितीमध्ये लोकांना भगवंताचे महत्व कळले आणि देवाच्या भक्ती मार्गाला लोकांना लावलं. त्याच्यासाठी त्यांनी
चत्वार देवांची स्थापना केली. ती कल्पना लोकांच्या मनात स्थापन केली, की चत्वार देव प्रतिमा, अवतार देव आणि अंतरात्मा देव आणि परमात्मा असे 4 प्रकारचे देव आहेत. त्यांची तुम्ही भक्ती करा असं लोकांना भक्ती मार्गाला लावलं आणि अशा प्रकारे त्यांनी देवकारण केलं. दुसरं आहे देशकारण. तपसाधना झाली समर्थांची 12 वर्ष टाकळीला आणि मग त्यांनी 12 वर्ष भारत भ्रमण केलं. तेव्हा त्यांनी देशातल्या परिस्थितीचे अवलोकन केले. मृतवत झालेल्या समाज मनाचे जवळून निरीक्षण केले आणि प्रत्येक गावांमध्ये मग त्यांनी मठ, मारुतीची मंदिरं आणि महंत अशी स्थापना केली आणि त्या लोकांच्या मनातलं भय काढून त्यांना भक्ती मार्गाला लावलं आणि त्यांना तरुणांना बलबुद्धीने संपन्न केलं. ठिकठिकाणी मठ स्थापन करून तिथे दंड बैठका काढायच्या आणि सूर्यनमस्कार घालायचे. अशा पद्धतीने त्यांना बलसंपन्नही केलं, की समोरून शत्रू आला तर त्याच्याशी 4 हात तुम्ही केले पाहिजे. रडत आणि भिवून त्यांना पाठीशी घालू नका. तुमच्या समोर तुमच्या बायका घरून पळवून नेतात आहे, तरी तुम्ही नुसते पाहत बसता असं नाही. तर त्यांना विरोध करा, त्यांच्याशी 4 हात करा. असं करून लोकांना जागृत केलं आणि अशा प्रकारे त्यांनी ठिकठिकाणी 1100 मठ स्थापन केले. संपूर्ण भारतभर समर्थांनी 1100 मठ स्थापन केले आणि देशाला उन्नतीला आणलं. नवीन समाज स्थापन केला. मारुती हे आदर्श दैवत मानून लोकांना बलबुद्धी संपन्न केले आणि त्यांच्या शत्रूशी 2 हात करण्याचे बळ निर्माण केले. असं समर्थांनी देशकारण पण केलं, की नुसतं स्वतःपुरतं न ठेवता संघटन केलं, लोकजागृती केली, ठिकठिकाणी महंत स्थापन केले. महंतांच्या याच्यामध्ये रघुनाथाचा गुण घ्यावा असं त्यांना सांगितलं आणि उत्तम लक्षणी, उत्तम गुणी असे महंत निर्माण केले आणि ठिकठिकाणी त्यांचे शिष्य पण ठेवले. आणि तुम्हाला माहिती असेल की जेव्हा शिवाजी राजे संभाजीला घेऊन आग्र्याहून निघाले, तेव्हा ठिकठिकाणी जे त्यांना रायगड पर्यंत पोहोचले ते समर्थ स्थापित मठांमुळे किंवा तिथल्या शिष्यांमुळेच ते निर्विघ्नपणे येऊ शकले. प्रत्येक ठिकाणी त्यांना समर्थ शिष्यांनी मदत केली होती आणि ती सुद्धा सगळी गुप्तपणे. तर हे असं त्यांचं देशकारण पण होतं. आणि तिसरं आहे राजकारण. तर समर्थ आजकाल जे राजकारण आपण म्हणतो ते खुर्चीचं राजकारण आहे. एक स्वार्थाने बरबटलेलं असं राजकारण आहे. समर्थांची राजकारणाची संकल्पनाच वेगळी होती. हे सगळं करायचं, लोकांना लोकजागृती करायची, त्यांच्या मनामध्ये भगवंताची भक्ती निर्माण करायची आणि हे सगळं सावधपणे, कारण शत्रूला याची हे लागली नाही पाहिजे आणि साक्षेप म्हणजे प्रयत्न करायचे. सतत त्यांना एकदा सांगून होत नाही, पुन्हा पुन्हा सांगायचं आणि त्यांच्या मनामध्ये लोकजागृती करायची. तर ह्या सगळ्या कार्याला समर्थांनी राजकारण म्हटलेलं आहे. मग राजकारण करताना जगामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. आपण पाहतो समाजामध्ये जेव्हा लोकसंघटन करायचं असतं, तेव्हा अनेक प्रकारचे लोक आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. भिन्न भिन्न स्वभावाचे असतात, प्रवृत्तीचे असतात. तर त्यांचे चांगले असले ते तर पटकन तुमच्या मागे येतात, पण जे वाईट प्रवृत्तीचे असले तर त्यांच्या मनातली वाईट प्रवृत्ती जाऊन चांगले बीज त्यांच्या मनात रुजले पाहिजे. हे सगळे प्रयत्न करणं म्हणजे राजकारण होय. समर्थांचं राजकारण फार वेगळं होतं. त्याच्यामध्ये धटासी आणा वा धट, चोरालाच भांडारी नेमावा असं समर्थ म्हणत होते. कारण तो चोरच तिथे असला तर तो चोरी करणार नाही. तो त्याला रक्षण करायची नोकरी दिली तर. आणि ते म्हणतात की तुम्ही मार खाऊ नका, तुम्ही पण 4 हात करा त्याच्याशी आणि त्याला धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट अशा प्रकारचं ते राजकारण करत होते. आणि शिवाजी राजांच्या त्यांनी जे मठामध्ये सैन्य तयार करत होते, मावळे तयार करत होते, ते शिवाजी राजांच्या सैन्यात जात होते.
आणि मग गुप्तहेर पण त्यांनी ठिकठिकाणी नेमले होते. तर आपल्याला ते एक हे माहिती आहे, की एक समर्थांनी पत्र लिहिलं होतं शिवाजी राजांना आणि त्याचा पहिला अक्षर घेतले तर त्याचं विजापूरचा सरदार निघाला आहे असं त्यांनी सांकेतिक भाषेत त्यांना दिलं होतं. तर अशा प्रकारचे ते गुप्त वार्ता पण पोहोचवत होते आणि म्हणून शिवाजी राजांना त्यांनी गुप्तपणे ही सगळी मदत केली स्वराज्य स्थापनेसाठी. आणि अशा प्रकारे समर्थांचं राजकारण, देशकारण आणि देवकारण असं आहे. प्रश्न आहे, की तुम्ही श्लोक क्रमांक 105 चा शब्दार्थ आणि गूढार्थ लिहा. तर श्लोक क्रमांक 105 आहे. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. आता याच्यामध्ये सरळ अर्थ जर आपण पाहिला तर शुद्ध क्रिया म्हणजे काय हो? तर वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपले आचरण असणे. वर्णाश्रम धर्मामध्ये जसे 4 वर्ण सांगितलेले आहेत, की ब्राह्मणांनी ज्ञान द्यावे, ज्ञान संपादन करावे आणि लोकांना ज्ञान शिकवावे. क्षत्रियांनी सैन्याचं रक्षण करावं. त्यांनी आपले जसे सैनिक आपल्या याच्यावर रक्षण करतात देशाचं सीमेवर, म्हणून आपण शांतपणे राहू शकतो. वैश्यांनी उद्योग करावा, व्यापार करावा आणि शूद्रांनी स्वच्छता ठेवावी. जर आपण पाहतो की आपलं सकाळी झाडणेवाला येतो किंवा कचरे नेण्यावाला येतो, त्यांनी जर म्हटलं की मी आपलं काम करणार नाही, तर आपलं गाव किती घाण होईल किंवा आपल्या घरासमोर किती कचरा साचेल आहे. आणि तसंच आपलं गृहिणींचं आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये पण आपलं धर्म आहे, स्वधर्म ज्याला म्हणू आपण, की गृहिणींनी आपलं घर सांभाळायचं आणि मालक असतात त्यांनी घर चालवायला नोकरी धंदा करायचा, पैसा आणायचा, असं प्रत्येकाचं काही काही आचरण असतं. पण ते जसंच्या तसं केलं तरच ते आपलं जग चालेल आहे, घर चालेल आहे. आणि मग ते तसं जर होत नसेल तर विवेकाने आपले वागणे बदलावे असे समर्थ म्हणतात. कारण जसे बोलतो तसेच वाग, चाल. कारण बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले असं आपण म्हणतो, नाही का? तरच तुझ्या कल्पनेतील संसार तापापासून तुझी सुटका होईल. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे ही पण एक शुद्ध क्रियाच आहे. कारण सद्गुरू जे सांगतात आपल्याला तो चांगला मार्ग सांगतात, आपल्या भल्याचंच ते आपल्याला सांगत असतात. तर त्यांचं बोलणं आचरणात आणणं ही पण आपली एक शुद्ध क्रिया म्हणजे आपलं स्वधर्म पालनच आहे. तर असा हा सरळ सरळ अर्थ होईल आहे. पण याचा जर गूढार्थ म्हटला तर समर्थ काय म्हणतात, की संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका. म्हणजेच काय म्हणतो आपण, की दिसतं तसं नसतं, हेही खरंच आहे नाही का? वरून सुंदर दिसणारा हा देह किंवा आपण संसार म्हणूया, तर आपण नुसती कल्पना करू की या शरीरात आतमध्ये काय आहे, तर त्याला समर्थांनी नरकाचे कोठार म्हटलेले आहे. कारण शरीरामध्ये वात, पित्त, घाण सगळं भरलेलं आहे. पण ते नसलं तर आपलं शरीर उभंच राहू शकणार नाही. वरून आपण त्याला किती सजवतो, किती चांगलं ठेवतो, पण आतून ते सगळं नाशिवंत आहे. पण इतका अमंगळ आहे तो, की आपण त्याची जपणूक स्वच्छ नीटनेटका ठेवतोच ना. जरी तो नासका असला तरीही आपण त्याला चांगलं जपतो, त्याची जपणूक करतो. तसेच हा संसारही दुःखमय आहे. तसेच हा संसार पण दुःखमय आहे असं म्हणतो आपण. पण तरीही आपण त्याचा संत मंडळींनी आखून दिलेल्या धर्मनीतीचा
जीवनमार्ग पत्करून आपल्या हितासाठी स्वधर्माचे पालन केले तर तो आनंदमय होईल, सुखकारकच होईल, नाही का? आपण त्याला संसार कोणी सोडून जातं का हो? जरी दुःख असलं त्याच्यात, तरी पण आपण जर भगवंताचा नामस्मरण करत करत त्याच्यातल्या क्रिया करत राहिलो तर आपल्याला ते दुःख कधीही जाणवणार नाही. आपल्या त्या संसार तापापासून आपली सुटका होईल आहे. कारण आपल्या मनामध्ये भगवंताची भक्ती राहिलाय आणि त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्याचं आचरण करणं जरुरी आहे. तर अशा पद्धतीने मला जसं जमलं तसं मला खूप विसर पडतोय सध्या, म्हणून मी म्हणत होते की मी आता नाही करत. लवकर लक्षात नाहीये, जेवढं लिहून ठेवलेलं असतं बरंच बोलायचं मनात असतं, नंतर मग लक्षात येतं की आपण हे बोलणार होतो ते बोलणार होतो, पण लवकर शब्दच आठवत नाहीयेत मला सध्या. माहिती नाही, म्हातारपणामुळे म्हणावं लागेल आहे. तरी ही हौस केवढी की आपण हे करू म्हणून. तर त्याच्यात काही चुका झाल्या असतील तर तुम्ही अभ्यासू लोक आहात, त्याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता. तर असं पद्धतीने मी आपलं संपूर्ण करते. जय जय रघुवीर समर्थ. कोणाला काही अडचण आहे त्याच्यामध्ये, नाही लक्षात आलं असं विचारायचं आहे? मनोबोधाचे अभ्यासार्थी आहेत का कोणी? छान सांगितलं. आज खूप जण आलेले आहेत आणि छान सविस्तर सगळं छान सांगितलं, कुठेच विसरणार नाही. जे सांगायला नको तर ते सांगून दिलं तुम्ही. काय सांगितलं बा? लिहायला खूप सोपं करून टाकलं. श्लोकाचा नंबर तो सांगायला नाही पाहिजे. श्लोकांचा नंबर मी कुठेही सांगितला नाही, फक्त श्लोक वाचून दाखवला. पाहायला सोपं. हो हो. लताताई आल्यात का? लताताई, लताताई हा, त्या आज जॉईन होणार होत्या. हा, आल्यात का? नाही नाही, मला तरी नाव नाही दिसलं काही. नाही का? त्यांना लिंक पाठवली तुम्ही की जॉईन व्हा म्हणून. आणि त्यांच्याकडे 6 अभ्यासार्थी मनोबोधचे. लताताई कोण? डोंगरे डोळ्याच्या. अच्छा अच्छा, हो का? नाही त्या त्यांच्याकडे दिसल्या नाही. 6 अभ्यासार्थी म्हणे आणि काही बरोबर लिहित नाही, म्हणून मी त्यांना रेकॉर्ड केलेले सगळे पाठवले आणि आजची पण लिंक पाठवली होती की तुम्ही जॉईन व्हा, सगळ्यांना जॉईन व्हायला सांगा आणि तुम्ही पण जॉईन व्हा असं म्हटलं होतं. ठीक आहे. आपले जे नाही अभ्यासार्थी तेच जॉईन होतात, अभ्यासार्थी कमीच असतात आपल्या याला. दर बुधवारी असतं का मॅडम हे? नाही नाही, दर बुधवारी वगैरे नसतं, एवढा वेळ नाहीये. नाही ना? महिन्यातून नाही, एकदा. मी पहिल्यांदा महिन्यात असतात. जॉईन झाले ना, म्हणून विचारतीये. मला लताताईंनीच लिंक पाठवली, डोंगरे मॅडमने. महिन्यात एकदा असतं. बरोबर. महिन्यातून एकदा असतं. स्वाध्यायाचं त्या महिन्यात असतं. आता हा 4था स्वाध्याय घेतला आपण, पुढचा स्वाध्याय आता पुढच्या महिन्यात घेऊया, 5वा. बरोबर. हो. हो. तर तुम्ही आधीचे रेकॉर्डिंग ऐका म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि स्वाध्याय होण्याच्या आधी लिंक पाठवल्या जाते, तारीख कळवल्या जाते, तसं जॉईन व्हायचं. बरोबर. पुढच्या महिन्याचे 20 तारखेनंतरच होईल आता. हो तुम्ही हो. लोकं जाऊन आल्यावर सगळीकडे. प्राज्ञसाई आणि मनोबोधसाई आता पुढच्या महिन्यात घेऊ. बरोबर. आपल्या इथून या वेळेला उत्सव मूर्ती आहे, प्रशांत दादा. प्रशांत दादा आहे, प्रज्ञाताई आहेत, त्यांचं अभिनंदन दोघांचंही पण. छान 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 छान. तुमच्या आपल्या सगळ्या परिवारालाच आनंद आहे. त्यांना आनंद नाही, सगळ्यांना पुरस्कार दरवर्षी आपल्याकडे यावा ही अपेक्षा आहे. निश्चित.